नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड अपडेट कसे करावे, म्हणजे घरी बसल्या आधार कार्ड अपडेट कसे करावे याची ए टू झेड आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एखाद्या CSC सेंटरवर किंवा सेतूवर किंवा तहसीलमध्ये जाण्याची गरज असते। त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी असते किंवा लाईन असते, त्या ठिकाणी तुम्हाला खूप वेळ जातो किंवा होत पण नाही। परंतु मित्रांनो, आज आपण घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड कसे अपडेट करावे याची ए टू झेड माहिती पाहणार आहोत। सो मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपण आज पोस्टच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करणार आहोत। तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असेल त्या ठिकाणी। तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरवर यायचं आहे। त्यानंतर प्ले स्टोर आल्यावर तुम्हाला सर्चमध्ये टाकायचं आहे पोस्ट इन्फो। प्ले स्टोरवरून पोस्ट इन्फो नावाचे हे ॲप्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी या ठिकाणी हे पहिलेच डाउनलोड केलेले असून आता या ठिकाणी ओपन करूया। त्यानंतर ओपन केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक इंटरफेस तयार होतो। या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत, परंतु आज फक्त आपण याच्या मार्फत आधार कार्ड कसे अपडेट करावे हे या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक पाहताय की एक ऑप्शन दिलेला आहे की नंबर 1 आहे सर्व्हिस रिक्वेस्ट। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार अपडेट करण्यासाठी। या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होतो। या ठिकाणी तुमचे डिटेल भरायचे आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सर्वप्रथम मध्ये या ठिकाणी पहिले आहे फर्स्ट नेम, म्हणजे जे तुमचं नाव तुम्हाला अपडेट करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला नाव टाईप करायचं आहे। तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे, किंवा जे तुम्हाला चेंजेस करायचे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला नाव वगैरे तुम्ही चेंजेस करू शकता, किंवा डेट ऑफ बर्थ वगैरे जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला जर का चेंजेस करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस फिलअप करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, किंवा तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर या ठिकाणी एक पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर इकडे ईमेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर इकडे आता एक 2 महत्त्वाचे ऑप्शन आहेत। या ठिकाणी नंबर 1 आहे, या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी बरेच ऑप्शन आलेले आहेत। या ठिकाणी सर्वप्रथम पाहताय तुम्ही की मेल बुकिंग, त्याचप्रमाणे मेल डिलिव्हरी, त्यानंतर फायनान्स सर्व्हिस, त्यानंतर जीवन प्रमाण, त्यानंतर IPB अदर सर्व्हिस, त्यानंतर आहे IPPB आधार सर्व्हिस। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे आधार सर्व्हिसचं, IPPB आधार सर्व्हिस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर इकडे पुन्हा 2 नंबरचं ऑप्शन आहे सिलेक्ट, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी 2 ऑप्शन आलेले आहेत आधारचे। या ठिकाणी एक आहे पहिलं UDI चाइल्ड कॉन्सेप्ट दिलेला आहे 0 ते 5 इयर आधार एनरोलमेंट। त्याचप्रमाणे 2 नंबरचं ऑप्शन आहे UDI मोबाईल ईमेल टू आधार लिंकिंग अपडेट। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मोबाईल ईमेल टू आधार लिंकिंग अपडेट। या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला रिक्वेस्ट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, रिक्वेस्ट OTP ला क्लिक केल्यावर तुम्ही जो मोबाईल नंबर यूज केला आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे, तो या ठिकाणी OTP सबमिट होणार आहे। सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे अगोदरची पूर्ण माहिती भरली असून आता रिक्वेस्ट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सो मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून मी या ठिकाणी OTP सबमिट केलेला आहे। त्यानंतर तुम्ही आता या ठिकाणी पाहताय की कन्फर्म सर्व्हिस रिक्वेस्ट, या ठिकाणी तुमचं रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली, त्याचप्रमाणे रिक्वेस्ट रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आता हा रिक्वेस्ट नंबर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा शो करून ठेवायचा आहे, कारण की स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे। सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज आधार अपडेटिंगचं काम केलेलं असून आता तुम्हाला काही दिवसानंतर पोस्टमधून एक मेसेज येणार आहे किंवा कॉल येणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ते पुन्हा एकदा अपडेट करून घ्यायचं आहे थम्स वगैरे देऊन, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे लाईनीत लागायचं काम नाही। डायरेक्ट तुम्हाला कॉल आल्यावर या ठिकाणी पोस्टातमध्ये जाऊन अपडेटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा ठिकाणी तुम्ही पाहताय की हा जो रेफरन्स नंबर दिलेला आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून तो नंबर या ठिकाणी पाहताय की तुम्ही क्लिक हिअर टू युअर रिक्वेस्ट,
तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आपले स्टेटस वगैरे चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज होते, ट्रॅक युअर रिक्वेस्ट. या ठिकाणी तुम्हाला तो रेफरन्स नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फेचिंग डाटा या ठिकाणी क्लिक करायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेंडिंगचं किंवा सबमिटिंगचं या ठिकाणी ऑप्शन येते. या ठिकाणी पाहताय की तुम्ही स्टेटस दाखवत आहे पेंडिंग, त्याचप्रमाणे आपलं पोस्ट ऑफिस, त्यानंतर इकडे दाखवत आहे की आपण रिक्वेस्ट केलेली तारीख, त्यानंतर IBPS आधार सर्व्हिस अशा प्रकारे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज A to Z माहिती पाहिली असून जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. तुम्हाला मित्रांनो काही दिवसानंतर कॉल येणार आहे त्यांचा, आणि कॉल आल्यावर किंवा SMS आल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि जर का तुम्हाला कॉल येत नसेल तर या ठिकाणी एक दुसरं ऑप्शन आहे, तुम्हाला सांगतो मी. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक करा, कारण की लाईक्स आणि सबस्क्राईबर सध्या फ्रीमध्ये आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बरेच दिवस होऊन सुद्धा तुम्हाला जर का एखादा मेसेज वगैरे कॉल आला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा होमपेजवर यायचं आहे. त्यानंतर खाली इकडे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, किंवा मित्रांनो या ठिकाणी एक खाली ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन कंप्लेंट. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर कंप्लेंट. या ऑप्शनला क्लिक केल्यावर एक समोरचं या ठिकाणी पेज ओपन होते कंप्लेंट करायचं. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की जर का तुम्हाला मेसेज वगैरे आला नसेल तर या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनला इंडिकेट युअर रिक्वेस्ट फील्ड कॅटेगरी. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर या ठिकाणी फायनान्स, इन्शुरन्स, मोबाईल, त्यानंतर अदर. तर या ठिकाणी तुम्हाला अदर हे ऑप्शन निवडायचं आहे. अदर हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला पुन्हा सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अदर या ऑप्शनला निवडायचं आहे. फक्त हे आधार अपडेटिंगवाल्यासाठीच आहे फक्त. त्यानंतर इकडे ट्रान्झॅक्शन नंबरमध्ये तुम्ही टाकायचा आहे तुमचा नंबर, जो तुम्हाला रेफरन्स नंबर मिळाला आहे मगाशी आपण जो फॉर्म भरताना सक्सेसफुलचा मेसेज आलेला, त्या ठिकाणी हा नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी नंबर टाईप केल्यावर तुम्हाला टाईपमध्ये सिलेक्ट करायचा आहे अदर. या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत परंतु तुम्हाला फक्त अदर हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर अदर हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला ट्रान्झॅक्शन डेट तुम्ही सिलेक्ट करायची, तुम्ही तो फॉर्म कधी भरला होता इत्यादी. तुम्ही तारीख कुठलीही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्हाला तारीख फिलअप केल्यावर समोर तुम्हाला सर्चमध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपले पोस्ट डिटेलचं. या ठिकाणी जर का पोस्ट बुकिंग येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इकडे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे की आधार कार्ड नॉट जनरेटेड. सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे आधार कार्ड नॉट जनरेटेड. त्यानंतर तिकडे खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर इकडे पुन्हा तुम्हाला सेंडर अँड ॲप्लिकेशन डिटेलमध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ज्याही ॲप्लिकंट तुम्ही फॉर्म भरला असेल मेल फिमेल, तर या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला चूज करायचं आहे. या ठिकाणी निवडलं आहे या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर या ठिकाणी ईमेल ID, त्यानंतर इकडे ॲड्रेस. एकदम सिम्पल आणि साधा फॉर्म मित्रांनो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी ॲड्रेस टाईप केल्यावर तुम्हाला या ठिकाणी इंडिया येणार आहे. त्यानंतर पिनकोड, त्यानंतर इकडे जिल्हा आणि स्टेट आणि मोबाईल नंबर. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही जो स्क्रीनशॉट काढला तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट जारी केल्यावर तुम्हाला 2 दिवसात ती मेसेज येणार आहे किंवा कॉल येते. 100% या ठिकाणी कॉल येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जवळच्या आपण जो आधार कार्डचं ऑफिस टाकले असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये आणि तुझं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण आज A to Z माहिती पाहिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.